खुर्ची कशासाठी बनवली आहे, कोणासाठी बनवली आहे आणि या खुर्चीवर बसणाऱ्या आणि ही खुर्ची बनवणाऱ्या अशा सगळ्या कलाकारांसोबत आज आपण इथे गप्पा मारणार आहोत। त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। प्लीज वेलकम संतोष कुमार हगवणे आणि शिव धर्मराज माने। नमस्कार, मी शिव धर्मराज माने। आवाज येतोय? प्रथमतः तुम्ही सगळे आलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार। आम्ही हा छोटासा प्रोजेक्ट घेऊन आलोय तुमच्यासमोर, खुर्ची। आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5 वर्षात तुम्ही बघत आहात राजकारण, आणि प्रत्येक गावामध्ये राजकारण हे प्रत्येक लहान मुलाच्या अंगात असतं। तोच आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलाय या आमच्या चित्रपटामध्ये। तर तुम्ही नक्की 12 जानेवारीला हा चित्रपटगृहात जाऊन बघाल अशी मी आशा करतो। आणि तसंच या सिनेमाचं सर्वेसर्वा म्हणायला काही हरकत नाही, असे आपल्या सगळ्यांचे निर्माते असतात। निर्मात्यांना मी विनंती करतेय की त्यांनी समोर यायचे। प्लीज वेलकम प्रदीप नथी सिंग नागर सर आणि योगिता गवळी यांचं। संतोष कुसुम हगवणे सर देखील निर्माते आहेत। ह्या खुर्ची मागे काय तुम्हाला काय सांगायचं, ह्या खुर्ची मागचा कसा होता सगळा हा प्रवास? हा प्रवास ऍक्च्युली माझा खूप नंतर चालू झाला, पण खूपच इंटरेस्टिंग चालू झाला, कारण सरांचा आय थिंक फर्स्ट प्रोजेक्ट आहे आणि त्यांची ते डेडिकेशन पाहिली आणि त्यांचं ते फुल प्रोजेक्ट छान झाला, देन आय स्टेप्ड इन। मी प्रदीप सरांना विचारेन, सर तुमचा अनुभव कसा होता? मैं इस फिल्म में एक्चुअली संतोष सर की वजह से आया, मेरे फ्रेंड है, भाई जैसे है मेरे लिए, एंड सब लोगों का काम मुझे बहुत अच्छा लगा है। चाहे संतोष सर हैं, अक्षर जी हैं, राकेश जी हैं, सबका बहुत अच्छा काम लगा मुझे। प्लीज वेलकम राकेश बापट, अक्षय वाघमारे, आर्य हगवणे आणि 2 हसीना आपल्या सोबत बसलेल्या आहेत। प्लीज वेलकम प्रीतम कागणे आणि श्रेया पासलकर। ही अशी तगडी स्टारकास्ट इथे आहे आपल्या समोर। त्यामुळे सगळ्यांच्या वतीने मी देखील तुम्हा सगळ्यांना विनंती करते की येत्या 12 जानेवारीला तुम्हा सगळ्यांना सिनेमागृहामध्ये जाऊन हा मूवी बघायचा आहे। पण जसे रोल्स येतात ते चॅलेंज म्हणून एक ऍक्टरला स्वीकारायला खूप आवडतात, आणि संतोष सरांनी ती स्क्रिप्ट आणली अशी सुंदर समोर, आणि आय कुडंट से नो। आणि एक वेगळा रोल होता, एक वेगळं डायमेन्शननी केलेला रोल आहे, काहीतरी वेगळं आम्ही सगळ्यांनी करण्याचा प्रयत्न केला। आणि येस, मला इंडस्ट्रीमध्ये ती जी एक सर्वोच्च खुर्ची असते ती पुढे मिळवायची, त्यामुळे ही सगळी धडपड चालली। ही फिल्म खूप लकी आमच्यासाठी, म्हणजे आम्ही शूट करत असताना राकेश ही वेंट टू बिग बॉस, मी करत असताना आय वेंट टू बिग बॉस। सो ही खूपच प्रत्येकाला लकी ठरलेली आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पुढे काहीतरी काहीतरी घडलेलं आहे। फर्स्ट एक्सपिरियन्स होता माझा आणि खूप चांगला होता। तर 12 जानेवारीला मूवी येतोय खुर्ची, तुम्ही नक्की चित्रपटगृहात जाऊनच बघा। आपण कोणी खुर्चीवर बसत असू, म्हणजे या महाराष्ट्रामध्ये जे कोणी असतील व्यक्ती जे खुर्चीवर बसत असतील, पण प्रेम कधीच कोणाला चुकलेलं नाहीये। सो अशी छोटीशी आमची लव्ह स्टोरी आहे, जी आम्ही खुर्ची सांभाळत पुढे नेलेली आहे आणि तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत। सो नेमकं तुम्ही आता काय आमची लव्ह स्टोरी बघणार आहात का खुर्चीचं आमचं राजकारण बघणार आहात, हे तुम्ही ठरवायचं आणि आम्हाला सांगायचंय। लहान मुलं कोणत्या टप्प्यापर्यंत जातात खुर्ची मिळवण्यासाठी हे सुद्धा या मूवी मध्ये दाखवलं। सो माझा प्रवास खूप मस्त होता आणि माझ्यासोबत हे सगळे मोठे ऍक्टर्स होते, तर मला खूप मजा आली काम। सत्याचा नोकर, सत्याची चाकर, सत्याची भाकर कोरडीच आहे। इथे जो नडला आपल्याला भेडला, जीवाने ठोकला चर्चाच नाही। काळ हा बेतला, न्याय हा वाकला, उद्याचा नेता यो कालच भेटला। चाल तू एकला, घे आता जागा तू, याची रे त्याची रे कोणाची कोणा। आता खुर्ची आपलीच आहे, आपलीच आहे।